मनोरुग्णालय परिसरातील वृक्षतोड प्रकरणी राष्ट्रवादी अवमानना याचिका दाखल करणार. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात 424 झाडांची कत्तल करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलनही केले होते. वागळे इस्टेट पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करण्याची सूचना ठाणे महानगरपालिकेला केलेली आहे. मात्र याबाबत कोणतीच कारवाई झालेली नसल्याने हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचा आरोप करीत या प्रकरणी अवमानना याचिका दाखल करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील सुमारे 424 झाडे तोडण्यात येणार असून ही वृक्षतोड रोखण्याची विनंती दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी मनोज प्रधान यांनी केली होती. मात्र अद्यापही कारवाई न करण्यात आल्याने मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने उपायुक्त बोडके यांची भेट घेऊन ठाणे महानगरपालिका विरोधात अवमानना याचिका दाखल करण्याचा इशारा दिला. याप्रसंगी महिलाध्यक्ष बनिशा भगत, नगरसेवक यासिन कुरेशी, नगरसेवक अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, जगत सिंग, सचिन पंधारे, संतोष साटम, दीपा गावण, राजनाथ सिंग, शांत गायवाड, राजू चापले आदी उपस्थित होते. याबाबत मनोज प्रधान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 या कायद्यानुसार महानगरपालिका आणि शहरी भागातील झाडांचे संरक्षण करणे क्रमप्राप्त आहे. वृक्षतोड करण्याआधी वृक्ष प्राधिकरणाद्वारे परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील झाडे तोडताना महाराष्ट्र नागरिक क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 या कायद्याचा भंग झाला आहे. तसेच या परिसरात घार, पोपट, साळुंखी आदी पशुपक्ष्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि भारतीय वन कायदा 1927 हा कायद्याचाही भंग झाला असून या संदर्भातील गुन्हा अजामीनपात्र आहे. या तिन्ही कायद्यांचा भंग तथा अवमान करून सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृक्ष कत्तल केली असून ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही या वृक्ष कत्तलीस प्रोत्साहन दिले आहे. या प्रकरणी ठाणे महानगरपालिका गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार द्यावी अशी विनंती केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही असे मनोज प्रधान यांनी सांगितले. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की 8 डिसेंबरला आम्ही मेंटल हॉस्पिटलमध्ये एक दौरा केला होता. त्या दौऱ्यामध्ये आपल्या सगळ्यातली पण लोक होती. आम्ही तो दौरा अशासाठी केलेला कारण काय 24 नोव्हेंबरला एक ऍडव्हर्टाइजमेंट महानगरपालिकेने दिलेली, ज्याच्यात त्यांना 725 झाडं तोडायची एक नोटीस लावली होती. म्हणून ते बघायसाठी आम्ही तिकडे गेलो. नाशिकचा विषय गंभीर होता आणि सगळ्यांच्या समोर होता तपोवनाचा. त्या अनुषंगाने आम्ही मेंटल हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेलो तेव्हा जागेवर आम्ही बघितलं की किमान 500-700 झाडं ऑलरेडी तोडून झाली होती. आता ही जी झाडं होती ही काय नवीन लावलेली झाडं नव्हती, पण ती 25 ते 100 वर्ष जुनी झाडं होती. तिथनं जेव्हा आम्ही महानगरपालिकेत फोन केला तेव्हा उपायुक्त साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं की आम्ही कुठेही झाडं कापायची परवानगी दिलेली नाही. या स्टेटमेंटच्या अनुषंगाने आम्ही वागळे पोलीस स्टेशनला गेलो आणि 10 तारखेला वागळे पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट फाईल केली. आणि आमचं असं म्हणणं होतं की जर महानगरपालिकेने परवानगी दिली नसेल तर ठेकेदारावर आणि पीडब्ल्यूडीच्या ऑफिसर्सवर यांनी ताबडतोब ऍक्शन घ्यावी, FIR लॉन्च करावी. 12 डिसेंबरला नाही 22 डिसेंबरला पोलीस स्टेशनमधनं मला पत्र आलं की आपली जी कंप्लेंट होती ती त्यांनी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला कळवलेली आहे आणि जर त्यांनी सांगितलं की वृक्षतोड त्यांच्या परवानगीशिवाय झालेली असेल तर आम्ही FIR लॉन्च करू. आज त्या गोष्टीला 2 महिने होत आले, म्हणून त्याच्या जाब विचारायसाठी आज आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. त्यात एक समाधानकारक उत्तर त्यांच्याकडनं असं मिळालं की साहेब, जर खऱ्या अर्थाने जर अशी वृक्षतोड झाली असेल तर आम्ही तुमच्या बरोबर एक जॉईंट दौरा करू आणि जर अशी वृक्षतोड झाली असेल तर तिकडनंच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ. तर त्या एका गोष्टीवर आम्ही समाधान मानतो. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही केलेल्या कंप्लेंट नंतर, त्यांना पोलीस स्टेशननी दिलेल्या कंप्लेंट नंतर त्यांनी जागेवर जायला पाहिजे होतं आणि आत्तापर्यंत शहानिशा करायला पाहिजे होती. आजही ते मला उत्तर देऊ शकले नाही की त्यांनी परवानगी दिली आहे की नाही. आता
त्यांचं म्हणणं आहे उद्या नाही तर सोमवारी एक जॉईंट आपण तिकडे हे करू. मी तुम्हाला सगळ्यांना ती तारीख कळवीनच आणि अपेक्षा ठेवीन की जसे आज आपण आलाय त्या दिवशी पण आपण माझ्याबरोबर तिकडे याल आणि खऱ्या अर्थाने जो ठाण्याचा ग्रीन कव्हर नष्ट होत चाललाय त्याच्या विरोधात जे आंदोलन आम्हाला उभं करायचं त्यात आपल्या सगळ्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि आपल्या माध्यमातून ठाण्याच्या लोकांनाही जाग येईल की ज्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. म्हणजे आज सांगताना त्यांनी सांगितलं की 2 लाख झाडं त्यांनी लावली. त्यात ते म्हणतात की आम्हाला 3रा क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. 81,000 झाडं आम्ही मागच्या वर्षी लावली असतील बांबूची झाडं. पण माझं त्यांना एक म्हणणं होतं की जर ती झाडं तुम्ही लावली आहेत तर तुम्ही दर 6 महिन्यांनी तुम्ही त्याचं ऑडिट करता का आणि आज किती त्यातली जागा जगलेली आहेत. त्यांना मी एक सायटेशन दाखवलं. हायकोर्टची एक ऑर्डर आहे 3752 ऑफ 2021 ज्याच्यात भारती डांगरेताई क्लिअर कट म्हणतात की जर ऍड दिली असेल आणि ऍडची वेळ संपायच्या आधी जर झाडाची तोड झाली असेल आणि त्याच्यावर जर महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नसेल तर त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना 7 दिवस ते 1 वर्ष हे तुरुंगवास होऊ शकतो. याची कल्पना मी त्यांना दिली आणि सांगितलं की कुठलंही उत्तर द्यायच्या आधी ही ऑर्डर वाचा आणि त्याचे परिणाम तुमच्यावर काय होऊ शकतात याचाही विचार करा. आणि कुठेही ठाण्याचं जे AQI दिल्लीच्या दिशेने चाललंय त्याच्यात तुमचा हातभर लावू नका. कुठेतरी ठाण्याचा विचार करा आणि हे बंद करा. हे सांगण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो.